चला मी निघाली मार्केटला. आता संध्याकाळचे 4 ते 4:30 झालेत. आईसाठी साडी आणायची. उद्या धोंडे जेवण करायचंय. आई येणार आहे उद्याच्याला आणि उद्याच्याला हे धोंडे. 2-4 दिवस राहिलेत आता धोंड्याचा महिना संपायला आणि चला म्हणलं करावं आता पैसे वगैरे घेतलेत आणि साडी घेऊन यायची आईसाठी. आता कशी भेटते काय माहिती ते पण तुम्हाला दाखवते. बघूयात आता कशी भेटते कशी नाही. कलर हे 2-4 दिवस राहिलेत अधिक मास संपायला आणि करून घ्यावं म्हणलं. आत्ता निघाले ते आईची ओटी वगैरे भरायची. मी साडी वगैरे आणणार आहे आईला आणि जेवायला पण सांगणार आहे. उद्याच्याला ये म्हणलंय. सकाळी लवकर उठून सगळ्या कामाला लागायचे. पूर्णचा स्वयंपाक मला संध्याकाळीच आता तांदळाचे धोंडे बनवून ठेवावे लागते. अनारशाची सगळी तयारी केली आहे. गूळ वगैरे सगळं मिक्स करून ठेवलाय आणि आता तयार करायचे तिकडून आल्याच्या नंतर. आधी साडी घेऊन येते कारण बाहेरून आल्याच्या नंतर पण एकदा घरात लागले कामाला की संपला विषय. झाला आता दिवस म्हणजे महिना कसा गेला तेच कळालं नाही. वैद्यनाथाला पण जायचंय पण आधी उद्याच्याला करते आणि मग निवांत जाता येते परळीला. वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आईकडे पण जाता येते राहता येते तिथे. शॉपाच होत आहेत. पाहते आता शॉप कुठे कोणत्या शॉपमधून आणायचं. जवळच दुकान पण आहेत. मैत्रिणींनी पण टाकलेले तिथं जाऊ वाटायले कारण बरेच दिवस झालं भेट नाही त्यांची माझी. आता तिथं जाऊन पाहते आधी साडी वगैरे नाही आवडलीत मग मार्केटमध्ये जायचं. मैत्रिणीनंच त्यांनी ओपन केले 3-4 वर्षापासून. त्यांच्यापासून घेते मी आणि समजा नाही आवडली तर मग तिकडून आणायची दुसरीकडून. मैत्रिणीचं घरगुती शॉप आहे. छोटंसंच आहे. पाहूयात कशा भेटतात कशा नाही. आता त्यांच्याकडनं घेत. खूप जणीला माझी चॉईस आवडते. मला कलर असा फ्रेश असा वाटतंय. त्याचं सुतही चांगला असावं. घातल्याच्या नंतर मस्त दिसावं. ते ड्रेसचंही तसंच आहे. टॉप असो काही असो गाऊन झालं रेग्युलरचे घालायचे ते पण चांगलेच लागतात. आता 5 ते 6 झालेत आणि जाते जरा. त्यानंतर मला अनारसे पण बनवायचे आहेत. चला निघूयात. उद्या परत पूर्णाचा स्वयंपाक ते आहे आणि संध्याकाळी अनारसेचे करायचे. सगळी तयारी करून ठेवली. डेकोरेशनला फुलं पण आणावं लागतील. काम आहे. आले खाली लिफ्टला नाही आले. लिफ्टच जायला पाहिजे खरं तर. चला जाऊयात. ऊन खूप आहे. गरमी पण खूप पहिली. अजून पावसाळा पूर्ण नाही चालू झाला. होयात कशी भेटती कशी नाही. नाही आवडली तर मार्केटमध्ये जायचं पण आधी मैत्रिणीच्या जाते शॉपमध्ये. उन्हामुळे सामसूम आहे. रस्त्याला पण जवळच जायचं इथे. जवळच शॉप आहे. आली जवळपास. छोटंसंच आहे. हे आहे पहा दुकान. आहे का नाही साड्या ते आहे ना. आली बघा. आता तुमची आठवण पण आली. बरेच दिवस झालं. चला म्हणलं जावं लागल. खूप माल संपलाय. चांगला असतोय माल. बराच माल विकलेला दिसायला. आता छान दाखवा आईसाठी घ्यायची. चांगला कलर. हे जरा थोडी वयस्कर आहे. माझी चॉईस वेगळी आहे तिची वेगळी राहते. तसं भजनाला वगैरे जाते ना. भजन देव पोथी वाचते अर्थ सांगते सगळे. ते तसं मंदिरात हे जायला सगळं साडी. आम्हाला कलर चांगला लागतो.
शॉपिंग करून घरी आले, त्यामुळं काही शूट केलं नाही साडी वगैरे काही घेताना. आता तुम्हाला साडी दाखवते मी. आता आईला फोन करते, उद्याच्याला ये म्हणते आईला. असे बनवायचे आहेत आत्ता. सकाळी स्वयंपाकाची तयारी, छोटंसं गेट टुगेदर करायचं. जायचं आता वरी जाऊन सगळं ठेवायचे, बॅग वगैरे ठेवायची. तुम्हाला साडी पण दाखवते. चला आता देवाला दिवा लावायचा आणि सगळी तयारी पण करायची. आतमध्ये आले, आता साडी ठेवते, बॅग वगैरे आणली. आईचा आहे सावळा कलर आणि त्यामुळं साडी खूप छान आहे, तिला छान दिसेल. हा पदर पण तिला सूट होणारे तो कलर आणि ते पॅटर्न मला आवडलं, त्यामुळं ते फिक्स केलं आणि घेऊन आले. आता संध्याकाळचे 8 वाजलेत. 4, 4:30, 5ला मी बाहेर पडले होते. आता 8 वाजलेत. स्वयंपाक करायचा आधी आणि त्यानंतर धोंडे करायचे अनारशीचे. 8 वाजले. चला आता किचनकडे बघूयात आता काय आहे काय नाही. स्वयंपाक पण करायचा. स्वयंपाक झाले की अनारसे करून घ्यायचे. आता रात्रीचे मला 9:30 ते 10 वाजतील बहुतेक. झाल्या पोळ्या बनवून, आता भाजी करायची. त्याआधी अनारसे करून घेते, अनारसेचे धोंडे. सगळी तयारी केली इथे. झाले अनारसे तयार. गरम गरम आहेत हे गुळाचे. आता थंड झाले की भरून ठेवायचे एखाद्या टोपल्यामध्ये वगैरे, कारण उद्याच्याला लागणार आहेत पूजेला. सकाळचे आत्ता 8 वाजले. झाली आंघोळ. आता किचनमध्ये जायचं. किचन थोडं आवरून घेतले सकाळी. गॅस ते स्वच्छ करून घेतला. फरशा झाल्या. घराची सगळी स्वच्छता झाली. फरशा ती पुसून घेतल्या. किचन पण स्वच्छ झालं. फरशी ती पुसली. गॅस ओटा पण आवरला. धुवून घेतला सकाळी. हे पाणी राहिले फक्त स्वच्छ पुसायचं, म्हणजे कोरड्या कपड्याने पुसायचं राहिले. गॅस खालचा आहे. गॅस खालून स्वच्छ करून घेतला. अनारसे ते बनवल्याने खूप घाण झालं होतं, चिकट सगळं. त्यामुळे सकाळी सगळं स्वच्छ केलं. कार्यक्रम काही खूप मोठा नाही, छोटासाच आहे गेट टुगेदर. आमचे 2 घरं सांगितलेत. 15 ते 16, 17 माणसं होतील आणि
करायचा स्वयंपाक आता. त्यामध्ये म्हणजे दोन्ही तिन्ही घरं मिळून म्हणजे माझ्यासहित 16-17 माणसं होतील. आणि बाहेरची फक्त आई आणि भांडेवाले मावशी आहेत. त्या दोघींना पण जेवायला सांगितले. म्हणजे भांडेवाल्या मावशीला. आईला तर काय आज मला तिचं साडी वगैरे द्यायची, तिची ओटी भरायची. तो कार्यक्रम आहे छोटासा, तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आता करावं लागणार आहे, खूप उशीर होते. झाली सकाळची देवपूजा. देवाला धोंडे पण दाखवले. धोंडे हे गुळाचे आहेत आणि खूप मस्त तळल्यामुळं हे असे दिसतात. याची चव पण खूप मस्त लागते. झालं पुरण तयार. त्यामध्ये साखर पण मिसळली. डाळीमध्ये डाळ शिजवून घेतली होती आधी आणि चटका द्यायचा आहे आता. अर्धा ते पाऊण तास झाले. व्यवस्थित चटका बसला. आता वाटून घ्यायचं. स्वयंपाकाच्या मदतीला मीरा म्हणजे लहानी जाऊ आणि अंकिता गोड बाळाची आई, श्रीशैलेची आई आहे ही आमची मोठी सुनबाई. आमच्या तिघींचा स्वयंपाक चालू आहे. गप्पा मारत मारत चालू आहे आमचा स्वयंपाक.